हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा झणझणीत असा मटणाचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे आणि त्याचबरोबर सुक्कं मटण कसं करायचं ते पाहणार आहे. मस्त असा झणझणीत रस्सा आणि छान असं मस्त झणझणीत असं सुक्कं मटण कसं करायचं ते पाहणार आहे. मस्त आणि झटपट आणि कमी साहित्यात आणि छान असं हे आपण बनवलेलं आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने. बघा, एकदम झणझणीत मस्त असा रस्सा झालेला आहे आणि त्याचबरोबर झणझणीत असं सुक्कं मटण पण केलेलं आहे. बघा, हे बघू शकताय तुम्ही, छान असं झालेलं आहे. बघा, मस्त. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा 1 किलो मी मटण घेतलेलं आहे. आता त्यासाठी मी इथे बघा हे 7 ते 8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण वाटून घ्यायचं आहे. बघा, हे बिना पाणी घालता मी वाटून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. आता मटणामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे. बघा, इथे मी 2 चमचे हळद घालून घेते. 2 चमचे मी हळद घालते इथे. आणि इथे मीठ पण घालून घ्यायचं आहे. इथे मी 2 चमचे मीठ घालते, किंवा चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या. मी अंदाजे 2 चमचे इथे मीठ घालून घेते. बघा, आणि जो आपण वाटण केलेला मसाला आहे तो पण घालून घेऊया. बघा, सगळा मसाला इथे वाटण केलेला मी घालून घेते याच्यामध्ये. आणि इथे बघा, मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये घालून घेते. आणि हा सगळा मसाला आपण मटणाला लावून घ्यायचा आहे. बघा, हा सगळा मसाला मी व्यवस्थित याला लावून घेते. बघा, इथे बघा, या पद्धतीने सगळा मसाला मी लावून घेतलेला आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास हा मुरण्यासाठी ठेवायचा आहे. बघा, अर्धा तास इथे बघा, इथे अर्धा तास झालेला आहे आणि सगळं आपण छान असं मटणाला हा मसाला छान असा मुरलेला आहे अर्धा तास. आता आपण मटण बनवायचं आहे, शिजत घालायचं आहे. त्यासाठी पातेल्यात मी एक मोठी पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून मी याच्यामध्ये घातलेले आहेत. आपण मटण शिजत घालणार आहे. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे लालसर कलरवर. कांदा बघा इथे छान असा आपला परतलेला आहे. त्यामध्ये बघा, मी मटणातलं इथे बघा मांदा असतं ते मी काढून घेतलं होतं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. ते पण याच्याबरोबर मी इथे घालून घेणार आहे. म्हणजे ते असं तेलामध्ये परतले की नंतर मटणावरती ते छान असे तेलावरती असे येतात. बघा, ते छान दिसतात. बघा, आणि चव पण छान लागते. असे तेलामध्ये परतून घ्यायचं. बघा, हे छान असं मी दोन्ही पण परतून घेते. बघा, हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. बघा, आता त्यामध्ये जे आपण मसाला लावून ठेवलं होतं मटण, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. इथे मी मटण घालून घेते आणि याचा कच्चेपणा घालवत आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघा, छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हे परतलं जाईल. आणि बघा, मस्त असं हे परतून घ्यायचं. बघा, हे मटण मी याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे. बघा, असं या पद्धतीने परतून घ्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला त्यामध्ये ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे वर ताटामध्ये पाणी पण गरम होतं आणि खालच्या मटणाला पण पाणी सुटतं. त्यामुळे मी याच्या ताटामध्ये पाणी घालून घेते. बघा, आपल्याला पाणी मटणामध्ये गरमच घालायचं आहे. थंड पाणी घातलं तर मटण लवकर शिजत नाही. बघा, ताटावर मी पाणी घालून घेतलेलं आहे. बघा, इथे बघा, आपलं पाणी इथे गरम झालेलं आहे. बघा, आणि खाली पण बघा मटणाला थोडं पाणी सुटलेलं आहे. बघा, मी याच्यामध्ये वरचं पाणी ओतून घेते. बघा, पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे. मी पाणी घालून घेतलेलं आहे मटणामध्ये. आता मिक्स करून घेऊया. आणि मी छान असं हे मिक्स करून घेते आणि नंतर एकदा मी त्याच्यावर ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून, बघा, ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, इथे दुसऱ्यांदा आपलं पाणी गरम झालेलं आहे. मी पाणी घालून घेते. बघा, आणि तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी गरम याच्यामध्ये घालू शकता. मी मिक्स करून घेते. बघा, ह्यावेळी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघा, आणि झाकण ठेवून याच्यावर आपण मटण शिजवून घ्यायचं आहे. बघा, छान असं या पद्धतीने मटण शिजवून घ्यायचं, चव छान लागते. बघा, छान असं आपल्याला मटण शिजतंय तोवर आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे. बघा,
इथे या पद्धतीने छान असं आपण मटण शिजतंय तर मी इथे मसाला करून घेणार आहे बघा. दुसरी तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघा 1 किलो मटणासाठी मी इथे साहित्य काय काय घेतले बघा. इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. छान असं पातळ चिरून मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथे 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहे. 2 चमचे धने ते पण मी भाजून घेतलेले आहेत आणि 2 चमचे जिरे हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. चव पण छान लागते बघा यामुळे. आणि खोबरं पण मी छान असं भाजून घेतलेलं आहे बघा. 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. आपण सुरुवातीला हा मसाला वाटून घेणार आहे. आणि इथे बघा 2 मीडियम आकाराचे कांदा पण थोडं तेल टाकून छान असा भाजून घेतलेला आहे बघा. 15 ते 20 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं कोथिंबीर आणि इथे आलं कोथिंबीर आणि लसूण मी थोडंच घेतलेलं आहे, कारण सुरुवातीला आपण घातलेलं आहे वाटणामध्ये. इथे आपण हा मसाला सुरुवातीला वाटून घ्यायचा आहे. सुका मसाला आपण सुरुवातीला वाटून घेणार आहे बघा. इथे मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये राहिलेले आपण साहित्य घालून वाटून घ्यायचं आहे. लसूण, आलं, कांदा आणि कोथिंबीर बघा. इथे आपण वाटण आपलं तयार झालेलं आहे बघा. इथे काही वेळानंतर आपण चेक करूया मटण आपलं शिजलंय का ते बघा. छान असं आपल्या मटणामध्ये मी अजून गरम पाणी घातलं होतं बघा. तुम्हाला रस्सा हवे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या. इथे मी चेक करते बघा. इथे आपलं मटण शिजलंय का ते चेक करून घ्यायचं आहे बघा. बघा आपलं मटण छान असं शिजलेलं आहे बघा. मी तुम्हाला दाखवते बघा. छान असं मऊसूद आपलं मटण शिजलेलं आहे. आणि आपण आता यातला आपण पीस काढून घ्यायचे आहेत मटणाचे. आपण सुकं पण बनवणार आहे, त्यामुळे मी यातले पीस काढून घेते बाजूला आणि रस्सा वेगळा करून घेते बघा. यातले मी या पद्धतीने पीस काढून घेते बघा. इथे पीस पण काढून घेतलेले आहेत आणि रस्सा पण वेगळा काढून घेतलेला आहे. आपण पहिला याचं रस्सा बनवून घेणार आहे. इथे बघा त्यासाठी 1 पळी मी तेल घातलेलं आहे बघा. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेते बघा. 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घालते याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला. असं तेलामध्ये आपण लाल तिखट घातलं की छान येते बघा आपल्या रस्स्याला. छान असं बघा हे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्यातलं अर्धं वाटण मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. इथे बघा जे वाटण केलेलं आहे त्यातलं मी अर्धं वाटण याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा. हे वाटण मी छान असं तेलामध्ये मिक्स करून छान असं मी परतून घेणार आहे. आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चव पण छान लागते आणि आपल्या रस्स्याला तरी पण छान येते बघा. तुम्हाला कोरडं वाटलं तर यामध्ये थोडंसं मटण आपण शिजवलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे थोडं याच्यामध्ये, म्हणजे छान असा आपला मसाला भाजला जातो बघा. थोडंसं मी मटण शिजलेलं पाणी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बघा. छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. आता याच्यामध्ये जे मटण शिजलेलं आपलं पाणी आहे तो रस्सा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये मी रस्सा घालून घेते बघा. सगळं मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि 1 वाटीभर मी थोडंसं ठेवणार आहे. सुकं मटण बनवणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं घालायला मसाला भाजण्यासाठी 1 वाटीभर मी ठेवलेलं आहे बघा. याच्यामध्ये बघा आपण जे मांदं वर भाजून घेतलं होतं तेलामध्ये बघा कसं दिसतंय बघा ते वर. तर ते आपल्या याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजनेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छान अशी गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करून याला उकळी काढून घ्यायची आहे. छान अशी उकळी आलेली आहे. मी मिक्स करून घेते बघा. छान अशी तर्री आलेली आहे. आपला रस्सा अजून छान असा उकळला पण नाही तरी बघा किती छान आलेले आहे. आपण याला दुसऱ्या बाजूला ठेवून घेऊया आणि सुकं मटण आपण बनवून घेणार आहे. दुसरीकडे आपला रस्सा छान असा शिजतोय तोवर आपण इकडे सुकं मटण बनवून घेऊया. 1 पळी मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये सुक्या मटणासाठी. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच मोठ्या चमच्याने 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. तुमच्या अंदाजाने लाल तिखट घालू शकता. आणि त्याच्यामध्ये राहिलेला आपला मसाला घालून घेऊया, वाटण घालून घेऊया. राहिलेलं सगळं वाटण घालून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे पण वाटण आपण छान असं परतून घेणार आहे बघा.
इथे छान असं हे मी सगळं मिक्स करून घेते बघा. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं हे शिजवून घ्यायचं आहे बघा. हे कोरडं वाटते त्यामुळे मी छान असं हे मटण शिजलेलं थोडंसं पाणी ठेवलं होतं, रस्सा ठेवला होता. ते आता छान असं याच्यामध्ये घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे बघा. आणि लो फ्लेमवर हे छान असं मी भाजून घेते बघा. इथे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. त्यात सगळं मटण आपण मी काढून घेतलेलं ते घालून घेते आणि व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मटण मिक्स करून घ्यायचं आहे बघा. ते छान असं मटण मी मिक्स करून घेते बघा. आणि व्यवस्थित असा सगळा मसाला लागला पाहिजे मटणाला. इथे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळा मसाला इथे लागलेला आहे बघा. मी अजून थोडं पाणी घालून घेते. इथे मटणातला रस्सा थोडासा यामध्ये घातलेला आहे, म्हणजे 2 मिनटं याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये. छान असं मी परतून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. आपलं मस्त असं झणझणीत मस्त चवीचं असं सुक्कं मटण तयार झालेलं आहे बघा. मी मिक्स करून घेते इथे बघा. छान असं मटण आपलं तयार झालेलं आहे मस्त असं. आणि दुसरीकडे आपला रस्सा पण छान असा उकळलेला आहे. 5 मिनटं छान असं शिजलेलं आहे बघा. मस्त छान असं झणझणीत आणि छान असं चविष्ट असं सुक्कं मटण आपलं तयार झालेलं आहे बघा. छान झालेलं आहे. आता सर्व करूया. इथे बघा भाकरी, कांदा, लिंबू आणि आपला रस्सा झणझणीत असा तयार झालेला आहे. आणि झणझणीत असं गरमागरम सुक्कं मटण तयार झालेलं आहे बघा. तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त असं आपलं मटणाचा झणझणीत रस्सा आणि झणझणीत सुक्कं मटण तयार झालेलं आहे. मस्त असं झालेलं आहे बघा. बघूनच तुम्हाला कळत असेल की ते मस्त झालेलं आहे. आणि भन्नाट असं चवीचं आपलं मटण रस्सा आणि सुक्कं मटण झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. सोप्या पद्धतीने एकदम मस्त असं आपण मटण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.